मी ईश्वर काळे आयकेटेक मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे एस-आर-आय फॉर्म ऑनलाईन पद्धतीने कशा पद्धतीने भरायचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला एस-आर-आय फॉर्म ऑनलाईन पद्धतीने कसा भरायचा त्यासाठी तुम्हाला voter.eci.go.in वेबसाईट यायचं आहे. या वेबसाईटला समोर आपला असा काही इंटरफेस दिसेल. एस-आर-आय फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला दोनची माहिती लागणार आहे. जसे की तुमचे वडील असेल, आई असेल, आजी असेल, आजोबा असेल यांची तुम्हाला दोनची मतदार यादीमध्ये नाव असणं आवश्यक आहे. त्यानुसार तुम्हाला ही माहिती भरता येणार आहे. तर तुमचं वय 38 वर्षापेक्षा कमी असेल तर तुम्हाला आई-वडिलांची माहिती लागेल आणि 38 वयापेक्षा जास्त असेल तर तुमची स्वतःची माहिती काढून देऊ हा फॉर्म भरू शकता. त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला दोनची माहिती कशी काढायची एस-आय-आरची आपण ते बघूया आणि मग फॉर्म भरूया. तर तुम्हाला एस-आय-आर युअर नेम इन लास्ट एस-आय-आर यावर आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर समोर तुम्ही बघू शकता आपल्याला असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. आपल्याला सर्च बाय इलेक्ट्रॉल डिटेल्स असे दिसेल आणि सर्च इन लास्ट एस-आय-आर टूल या ऑप्शनवर क्लिक करायचं. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपला असा काही इंटरफेस दिसेल. इथं आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं. इथं राज्य सिलेक्ट केल्यानंतर समोर आपला असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. त्यानंतर तुम्हाला इथं आपलं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचं. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही तुम्हाला तुमच्या असेंब्ली तुमचा मतदारसंघ इथं सिलेक्ट करा. जो तुमचा मतदारसंघ असेल तो मतदारसंघ तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्या. मतदारसंघ सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाचं नाव सिलेक्ट करायचं. तुमचं गाव असेल, एरिया असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं. मी इथं माझं गावाचं नाव सर्च करून घेतो. इथे तुम्ही तुमच्या गावाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला व्ह्यू या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. व्ह्यू या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. तुम्ही इथं बघू शकता मतदार यादी 2002 राज्य यस 13 महाराष्ट्र. इथं तुम्हाला तुमच्या गावातली 2002ची यादी इथं तुम्हाला दिसणार आहे. इथं तुम्हाला तुमच्या गावातले समजा तुमच्या वडिलाचं नाव असेल, आईचं नाव असेल, आजोबाचं आजीचं नाव तुम्हाला इथं बघून घ्यायचं आहे. बघितल्यानंतर आपल्याला ते माहिती पुढं एस-आर-आय फॉर्म भरताना टाकणार आहे. तुम्ही बघू शकता इथं एक पद्धतीने तुम्ही बघू शकता 1, 2, 3 असं तुम्ही यामध्ये तुमचे नाव असेल गावातलं तर नाव तुम्हाला इथं पहिले असं इथं बघून घ्यायचं. नाव बघितल्यानंतर तुम्हाला पुन्हा होम या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला इथं फॉर्म फिलअप करण्यासाठी इथे यायचं फिल इन्युमरेशन फॉर्म यावर आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल. इथं तुम्हाला तुमचं सुरुवातीला इथं तुमचं लॉग इन करून घ्यायचं. मोबाईल नंबर टाकायचा, कॅप्चा टाकायचा, ओटीपी ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. ओटीपी ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला ओटीपी पाठवलं जाईल. तो ओटीपी आपल्याला इथं टाकून घ्यायचा. ओटीपी टाकल्यानंतर आपलं व्हेरीफाय लॉग इन या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. ओटीपी व्हेरीफाय केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. त्यानंतर तुम्हाला तुमचं राज्य सिलेक्ट करायचं. आपलं राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला समोर असा काही इंटरफेस येईल. ते तुम्हाला तुमचा इपिक नंबर टाकून घ्यायचा. जो तुमचा रेशन कार्ड नंबर असेल तो इपिक नंबर टाकल्यानंतर आपला सर्च या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. सर्च या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल. इथं तुम्ही बघू शकता तुम्हाला तुमची जे इलेक्शन कार्डची जी माहिती आहे ती माहिती तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. तुम्ही बघू शकता प्लीज इन्शुअर दॅट युअर नेम ऑन द आधार कार्ड एक्झॅक्टली. तुमचं आधार कार्डचं नाव आणि रेशन कार्ड नावाचं सेम असलं पाहिजे. तेव्हा तुमची ही प्रोसेस इथं पुढे होणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड ओटीपी ऑप्शनवर क्लिक करायचं. सेंड ओटीपी ऑप्शन क्लिक केल्यानंतर एक तुम्हाला ओटीपी जाईल. तो ओटीपी इथं तुम्हाला टाकायचा आणि व्हेरीफाय ओटीपी ऑप्शनवर क्लिक करायचं. ओटीपी व्हेरीफाय केल्यानंतर समोर आपला असा काही इंटरफेस इथे बघायला भेटेल. त्यानंतर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. इथे तुम्ही खाल्ल्यानंतर बघू शकता इथं तुम्हाला इथे ही जी पहिली माहिती इथे दाखवलेली आहे. जर तुमचं वय 38 वयापेक्षा जास्त असेल तर हे पहिलं ऑप्शन तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. इथं मी या केसमध्ये माझं 38 पेक्षा वय कमी आहे त्यामुळे हे ऑप्शन मला शो होणार नाही. जर तुमचं वय जर 38 पेक्षा जास्त असेल तुम्हाला हे ऑप्शन इथं शो होईल. त्यासाठी तुम्हाला इथं आपण जी एस-आर-आयची 2002ची माहिती इथं बघितली आई वडिलाची माहिती आपल्याला इथं टाकायची. तर आपल्या इथं सेकंड ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं माय पॅरेंट नेम. ती या ऑप्शनवर क्लिक करायचं. या ऑप्शनवर क्लिक नंतर तो पुन्हा तुम्हाला इथं खाली यायचं आहे. इथं खाल्यानंतर आपल्या समोर असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. जी कोणती तुम्ही तुमच्या आई वडिलाची 2002ची माहिती इथं बघितलेली आपण तुम्हाला मी सांगितले साऱ्यामध्ये कशी माहिती बघायची. तर ती माहिती आपल्याला इथं फिल करायची. त्यासाठी तुम्हाला तुमचं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं. राज्य सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता तुम्हाला तुमचं इथं असेंब्ली म्हणजे तुम्हाला तुमचा मतदारसंघ इथं सिलेक्ट करायचा आहे. मतदारसंघ सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाचं नाव इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इथं तुम्हाला तुमचा पार्ट सिरियल नंबर ते टाकायचा आहे जे तुम्ही 2002च्या यादीमध्ये बघितला तो. त्यानंतर तुम्हाला इथं सिलेक्ट रिलेशन विथ द अबव मेन्शन द रिलेटिव्ह. इथं तुम्ही कोणाची माहिती इथं भरताय. तुम्ही तुमच्या फादरची भरता फादर इथं सिलेक्ट करायचं. तुमच्या आईची माहिती जर भरली असेल तुम्ही मदर इथं सिलेक्ट करायचं. त्यानंतर ग्रँडफादर, ग्रँडमदर
जी कोणती माहिती तुमच्याकडे अवेलेबल असेल तुम्हाला सिलेक्ट करायचं. मी तर माझ्या वडिलांची माहिती भरतो म्हणून मी तर फादर या ऑप्शनवर क्लिक करायचा. फादर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपलं सर्च या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं. तुम्ही माहिती भरल्यावर सर्च ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या इथं वडिलाची माहिती दिसेल. तुमच्या वडिलाचा तुम्हाला 2002चा एपिक नंबर दिसेल, रिलेटिव्ह नेम दिसेल, रिलेशन दिसेल, त्यानंतर स्टेट दिसेल, त्यानंतर तुम्हाला तुमचा मतदारसंघ दिसेल, पार्ट नंबर दिसेल, सिरियल नंबर दिसेल. ही माहिती बरोबर आहे का तपासून घ्यायची. ती माहिती तपासल्यानंतर माय रिलेटिव्ह नेम एक्झिस्ट एनरोल या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर कंटिन्यू या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. तुम्ही इथं बघू शकता तुम्हाला काय काय माहिती भरायची आहे. इथं तुम्हाला तुमची स्वतःची माहिती भरायची आहे. सुरुवातीला तुम्हाला तुमची इथं डेट ऑफ बर्थ भरायची. डेट ऑफ बर्थ भरल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक इथे टाकायचा, ते ऑप्शनल आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा फादर नेम इथं टाकायचा आहे. त्यानंतर फादर गार्डन इपिक नंबर म्हणजे तुम्हाला तुमच्या वडिलाचा इलेक्शन कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं आईचं नाव मदर नेम इथे टाकायचं आहे. मदर नेम टाकल्यानंतर तुम्हाला आईचं इलेक्शन कार्ड नंबर टाकायचा आहे, इपिक नंबर. त्यानंतर तुम्हाला स्पाऊस नेम, तुम्ही जर मॅरिड असाल तर पती पत्नीचं इथे नाव तुम्ही टाकू शकता. तुम्हाला पाऊसचं इपिक नंबर म्हणजे तुम्हाला तुमच्या पत्नीचा किंवा पतीचा इलेक्शन नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथं खालीचं प्लेस ऑफ सबमिशन, ज्या कुठून तुम्ही ते गावातून फॉर्म भरते तुम्ही तुमच्या गावाचं नाव इथं तुम्हाला टाकायचं आहे. तुमच्या गावाचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो इथं अपलोड करून घ्यायचा आहे. फोटो अपलोड केल्यानंतर आपल्याला सबमिट या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. समोर आल्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या इथं सुरुवातीला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर गेट OTP ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं आहे. गेट OTP ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपलं OTP टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर सबमिट या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असं काही इंटरफेस इथे दिसेल. हे अशा पद्धतीने तुमचं ऑनलाईन फॉर्म SRI फॉर्म सक्सेसफुल होऊन जाणार आहेत.